आता भूक लागली होती तर नाश्त्याच्या दुकानावर घेतलं आणि नाश्ता पण घेऊन घेतला. आता ऋतिक भाऊ तर आमचा वाटच पाहत होता, हमेशा लास्टच राहते. तर कशी आहे चंद्रपूरची पब्लिक? आज आम्ही जात होतो दुर्गापूरले फॉर्म भरायचं होतं आणि थोडी गाडी दाखवायची होती. तर पहिलं गॅरेजवर गेलो, गाडी घेऊन ठेवून दिली आणि आम्ही गेलो पैदल. आता घरी तर फॉर्म भरून पाहिला, पण घरी तर काही जमला नाही म्हणून कॅफेमध्ये गेलो आणि कॅफेमध्ये तर आता सर्व्हर डाऊन दाखवता म्हणजे लिंकच ओपन नाही होता. म्हणजे जाऊ दे म्हणलं आपण आता जावं गॅरेजकडे, आणि गॅरेजकडे आपली गाडी तर रेडी होऊनच होती. मग का घेतली आपली गाडी आणि निघलो मग गौरकरच्या दुकानामध्ये आले. गौरकरमध्ये पोहोचलो आणि तिथं थोडे जेरॉक्स घे मारायची होती, प्रिंट काढायची होती. प्रिंट घेऊन काढल्यावर निघलो मग आम्ही ज्यासाठी. आता एवढ्या वेळ थांबून होतो तर भूक पण लागली होती, तर नाश्ता करावा म्हणलं. तर कोयना घेतले गेल्यावर आता होते समोसे, तर मग घेतले आपण समोसे आणि बसलो आम्ही खासाठी. आता रोहिण्यानं वडा घेतला होता आणि ऋतिक भाऊ तर आमचा वाटच पाहत होता. याले तर हमेशा लास्टच भेटते. आता लास्ट भेटल्यावर लास्टवरी खात तर राहणार होतं, बसला आपलं चुपचापणे खा. आता नाश्ता गिन करून झाल्यावर आम्ही निघलो घराकडे जायसाठी आणि मी गेलो पहिलं बँकेमध्ये थोडं काम होतं तर बसून राहिलो. ते तर काम गिन झाल्यावर आपली स्लिप घेतलो आणि निघलो. मग तर मग का भाऊ आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.